आज आपण डिस्कस करणार आहोत रयतचा पेपर नंबर 4 जो मेंटरशिप प्रोग्राम आहे त्याचा. आणि की आता बघणार आहोत आपण की यांनी जे क्वेश्चन दिले ते कसं आहे. ठीक आहे, 56 to 75 पर्यंत आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, हा आपला पेपर म्हणजे मॅथ्सचं सेक्शनचं सेकंड अँड पेपर नंबर 4 आहे. आता हा क्वेश्चन आहे की अमित एक काम किती दिवसात करतो? 20 दिवसात. सुरेश 25 दिवसात. टोटल वर्क काढून घ्यायचं. टोटल वर्क म्हणजे लसावी काढला तर किती येतो तो? 100. याची इफिशियन्सी 5 आली 20ला. 100ने जर 100ला 20ने भाग दिलं तर 5 येतं. 25ला 100ने 25ने भाग दिलं तर 4 येतं. सुरुवात अमित करतो म्हणजे पहिल्या दिवशी 5 काम होईल, दुसऱ्या दिवशी 4 काम होईल. तर जो 2 दिवसाला किती काम होणार आहे आपलं? 9 काम होईल. किती दिवसाला? 2 दिवसाला होईल. टोटल काम 100 आहे. जर 9ने भाग दिले आपण तर टोटल किती येतं? 11 येतं. पण 11 काय येते? 11 नाही येणार, कारण की डबल करायचे ना आपल्याला. हे 1 दिवसाचे 9 काम आलेले आणि 11 कामाचे डबल येणार आहे. म्हणजे 2ने मल्टिप्लाय केलं तर किती आले? 22 दिवस आलेले. आता 22 दिवस आलेले. तर जे काम उरलेले ते किती उरलेले? 1 काम उरलेले. आणि तो काम करायला कोण येईल? आपला अमित येईल. तर अमित किती काम करेन? 5 त्याची इफिशियन्सी, तो 1 काम करेन, तर 1/5 काम करेन. म्हणजे आपलं जे आन्सर असायला पाहिजे होतं हे 22 1/5 असायला पाहिजे. ठीक आहे, तर हे ऑप्शन मे बी मिसप्रिंट झालेलं आहे. ओके, आणि मेन इम्पॉर्टंट चीज आहे की ह्या क्वेश्चनमध्ये तुम्ही एक गोष्ट बघायला पाहिजे. कसं की हा सपोज 5 आहे, हा 4 आहे, परत 5 येईल, परत 4 येईल, परत 5 येईल, परत 4 येईल, +5 +4 5 +4 5, हे चालूच राहणार. हे चालूच राहणार. तर 99 पर्यंत असं होईल आणि नंतर मग 1 उरेल. मग 99 किती वेळा येईल? ते हे 22 वेळा येतील. हे पेअर जे येणार आहे ना, हे 9 हे 9चे किती पेअर होतील? हे असे पेअर 11 होतील. तर 11चे डबल केले तर आपल्याला तसे 22 आलेले. उरलेलं काम किती? 1 आहे आणि ते अमित करेल, तर म्हणून त्याची इफिशियन्सी 5, म्हणून 1/5. ओके, आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा तोच आहे की म्हणजे रिपीट क्वेश्चन आहे. हा पॅटर्न खूप वेळा येतो. ठीक आहे, तर तो काय म्हणतोय की 80 किलोमीटर त्याची स्पीड आहे. जर त्यांनी 10 किलोमीटर वाढवली म्हणजे स्पीड त्याची किती होती? 80 होती. 80 पासून किती केली त्यांनी? 90 केली. जो टाईम आहे त्याला टाईम रिव्हर्स होऊन जातो. आपणच मागच्या पेपरमध्ये पाहिला की जे स्पीड आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे? आपली टाईम आहे. आणि डिस्टन्स इज इक्वल्स टू काय असतं? आपलं स्पीड इन टू टाईम असतं. ओके, आता मला एक सांगा, हे रेशो मी 0-0 कट केलं. आणि त्याला काय लागत होतं? आधी 9 तास लागत होते, आधी 8 तास लागत होते. म्हणजे त्याला किती तास कमी लागले? 1. आणि इथे पण त्यांनी दिलेलं आहे की त्याला किती 1 तास लवकर पोहोचतो. बिलकुल एकाची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे चेंज नाही होणार. हे जे केलेलं आपण बरोबर केलं आहे. आणि डिस्टन्स बरोबर काय असतं? स्पीड इन टू टाईम असतं. म्हणजे 8 × 9 केलं तर किती आले आपले? 720. इकडे पण तेच केलं तर काय येणार? तुमचं सेम आन्सर येणार 720. तर आपलं काय आन्सर येणार याच्यामध्ये? ऑप्शन नंबर 2 याचं आपलं आन्सर येणार. ठीक आहे, हा सिम्पल क्वेश्चन आहे. फक्त ह्या गोष्टीवर लक्षात ठेवायचं. D = स्पीड इन टू टाईम असतं. स्पीड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टाईम असते आणि डिस्टन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल स्पीड आणि टाईम असतो. ओके, हे रिव्हर्स हे होईल आणि हे डायरेक्टली. आता बघू आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन. आणि हा ॲव्हरेजचा क्वेश्चन आहे. हा पण खूप वेळा येतो. ठीक आहे, तर याला मी 2 मेथड सांगणार आहे. फर्स्ट आपण बेसिक मेथड बघू. ठीक आहे, 14 याच्यामध्ये त्यांनी किती रन काढले? तर x रन काढले असतील, 14x झालं असेल. प्लस 15 याच्यामध्ये त्यांनी 88 रन काढले. त्याचं ॲव्हरेज न करताना 15 टोटल इनिंग्स होत्या, त्याच्यामुळे डिवायडेड बाय 15 केलं. ॲव्हरेज माहिती नाही आपल्याला, x होतं. ते कितीने कमी झालं? 4ने कमी झालं. हे त्याची इक्वेशन बनली, होलसेल इक्वेशन. आता याला सॉल्व करायचं. 14x + 88, 15ला याच्यात मल्टिप्लाय करायचं. तर काय झालं? 15x - 16. हा 14 इकडे गेला तर x उरील. हा 60 इकडे गेला. 88 + 60 तर किती आले? ते 148. हे x म्हणजे 14 इनिंग नंतर ॲव्हरेज किती होता आपला? 148 होता. म्हणजे 14 इनिंग नंतर ॲव्हरेज किती होता? 148 होता. आता 4ने कमी झाला तर 15 नंतर विचारला म्हणून किती आले? 144 आले. ठीक आहे, हे फर्स्ट मेथड झाली. आता आपण बघू सेकंड मेथड. सेकंड मेथडमध्ये आपण काय करू शकतो? तर सेकंड मेथडमध्ये काय करायचं? काही नाही, एकदम सिम्पल आहे की त्यांनी किती रन केलेले? 88. म्हणजे त्यांनी कमी धावा काढलेल्या आणि 15 नंतर विचारले. त्यांनी 15 नंतर विचारले म्हणून काय करायचं? ॲड करायचं. किती प्रत्येकामध्ये किती कमी केले त्यांनी? 4 कमी केले. म्हणजे ॲव्हरेज किती कमी केले? 4 कमी केले. आणि कितीमध्ये केले? 15वी तर हे ऑलरेडी लिहिलेली आहे म्हणून 14ने त्याला मल्टिप्लाय करायचं. 14ने मल्टिप्लाय करायचं. 14ने मल्टिप्लाय केलं तर किती आले? 56. आणि हे किती आले? 88. आता याला जर ॲड केलं तर किती आले आपले? 144. तर 144 काय होती? त्याची ॲव्हरेज होती. तर हे सुद्धा एक मेथड आहे, खूप छान आहे. याच्याने डायरेक्टली तुमचा आन्सर येऊ शकतं. ओके, सेकंड मेथड. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. खूप छान क्वेश्चन आहे. याच्यामध्ये दिलेले 4 व्यक्तींची आजची वयाची बेरीज म्हणजे प्रेझेंट एज दिलेली. त्यांनी किती असणार आहे? 96. आणि 6 वर्षा बिफोर म्हणजे 6 इयर बिफोर त्यांची जे हे गुणोत्तर किती असणार? 3:5
7:9 आहे. आता मला सांगा तुम्ही 6 वर्षा बिफोर आहे, तर आता मला सांगा 6 वर्षा बिफोर 4 लोकांची जे टोटल येणार ते किती येणार आहे? 72 येणार आहे का नाही येणार आहे? 6 लोकांची, 6 वर्षापूर्वी 4 लोकांची, म्हणजे याची व्हॅल्यू किती पाहिजे आपल्याला? 72 पाहिजे. आता 72 याची जर एडिशन केली 3 + 5 8, 8 + 7 15, 9 किती आले? 24. 24ची व्हॅल्यू 72 आहे, म्हणजे मल्टिप्लाय बाय 3 टाइम्स सेकंड आहे. 3 टाइम्स आहे, बिलकुल आहे. आता आपल्याला काय विचारलं त्याने की सर्वात लहान व सर्वात मोठा व्यक्ती. सर्वात लहान काय आहे? हा 3 आहे आणि सर्वात मोठा किती आहे? 9 आहे. तर 9मधून जर 3 गेले तर किती राहिले? 6 त्यांचं अंतर राहणार आहे. पण जो फॅक्टर आहे तो कितीचा आहे? 3चा फॅक्टर आहे. 6 × 3 किती आले? 18 आले. तर 18 ऑप्शन नंबर 3चा आन्सर आहे. जर तुम्हाला असं नाही करायचं असेल, सपोज कोणाला वाटतं की मी म्हणजे हे काही पण मी सांगितलं, तुम्ही असं पण ट्राय करू शकता. 3 आणि 9 आहे. आता सपोज 3चा फॅक्टर आहे म्हणजे याची ॲक्च्युअली 6 वर्षा बिफोर किती राहणार आहे? 9 राहणार आहे. याची ॲक्च्युअली किती राहणार आहे? 27 राहणार आहे. आता यांचा डिफरन्स किती? 18. आता जे डिफरन्स आहे ते आता घ्या का तुम्ही किती वर्षानंतर घ्या? डिफरन्स कधी बदलणार आहे का? 50 वर्षानंतर. जर तुम्ही आज 10 वर्ष आहे, तुमचा मोठा भाऊ 20चा आहे, तर तो 60 वर्षापर्यंत बी आला तरी ते तुमचा जे अंतर आहे एजचं ते 10च राहणार आहे. ओके, आता बघू नेक्स्ट क्वेश्चन. एक व्यक्ती मुंबईहून पुण्याला 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते आणि 70 किलोमीटर तास या वेगाने परत येते, तर एकूण त्याचा प्रवास सरासरी ॲव्हरेज स्पीड विचारली. ॲव्हरेज स्पीड म्हणजे एकदम सोपं असतं, काही नाही. ॲव्हरेज स्पीडला 2x × y अपॉनमध्ये x + y करायचं, कारण की स्पीड दिली त्यामुळे. ठीक आहे, ते स्पीड किती याची? 2a × 50 × काय करायचं? 17 करायचं. 15 + 70 करायचं. ओके, तर काय आलं? 2 × 50 × 17 आणि किती आलं? 120. हे कट करून टाकायचं. हे केलं तर किती आलं? 6 आलं. बस मग आता डेसिमलमध्ये आपले आन्सर येणार आहे, फक्त हे लक्षात ठेवा. म्हणून हे 2 ऑप्शन तर आपले झाले, कट झाले. आता याच्यापैकी आपले आन्सर येणार आहे. तर 7 × 5 किती आले आपले? 35 म्हणजे 350 अपॉनचं 6. तर 6 × 5 30 म्हणजे 48 पण कट झालं. ऑप्शन नंबर 2 आपलं काय आन्सर नाही. पण क्वेश्चनला सॉल्व करायची अप्रोच अशीच आहे की युनिट डिजिट आलं म्हणजे ते थांबून जायचं. ओके, आणि काही बेसिक थोडं कॉमन सेन्स वापरायचं, तर आपलं आन्सर येतं. ठीक आहे, बाकी आता आपण सॉल्व करू शकतो. 6 × 8 किती आले? परत 6 × 2 आणि 6 × 3 58.3 येणार आहे. ओके, आता बघू नेक्स्ट क्वेश्चन. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे रिझनिंगचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला हे दिले ते ह्याला इथे सॉल्व करायचं. ठीक आहे, आता पेनाने आपण सॉल्व करू की हा जो क्यू आहे हा काय ब्रदर आहे? क्यू ब्रदर आहे कोणाचा? एनचा. ओके, त्यानंतर एन काय आहे आपलं? एन मदर आहे एमची, म्हणजे दोघं बहीण भाऊ झाले आणि एम याचं काय झाला? मुलगा किंवा मुलगी असेल, है ना. आणि एम काय? सिस्टर आहे, म्हणजे एम सिस्टर आहे पीची, म्हणजे एमचे दोघं मुलगा आहे. ते रिव्हर्स आलं की हा जो क्यू आहे हा मामा आहे कोणाचा? पीचा मामा आहे. जर हे इक्वेशन जर रिव्हर्स आली असती तर म्हणजे पी इथे आणि क्यू इथे आला असतं तरी आपलं काम झालं असतं. असं काही ऑप्शन आहे का बघून घ्या. तर हे याच्यामध्ये दिसते सेम आहे, सेम कंडिशन आहे आणि पी आणि क्यू एक्सचेंज केलं तर आपला आन्सर येऊन जातं. हा काय होऊन जातो? पी मामा येऊन जातो कोणाचा? क्यूचा. तो ऑप्शन नंबर 2 आपला आन्सर येतं. कॉमन सेन्सने क्वेश्चन सॉल्व करायचं तर लवकर येतो, नाही तुम्हाला प्रत्येक ऑप्शनला सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, इथे आपली फर्स्ट याच्यामध्ये आपल्याला ट्रिक समजली होती, क्यू मामा आहे पीचा, तर रिव्हर्स केलं तर पी मामा होऊन जाईल क्यूचा. आणि सर्व बिलकुल चेंज नको पाहिजे होते, सेम पाहिजे होते, किंवा हे साईन चेंज झाले असते तरी आपलं जमलं असतं काम, है ना. म्हणजे मायनस जर इकडे आला असता आणि मल्टिप्लाय इकडे आला असतं तरी आपलं काम जमलं असतं. ओके, आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. अल्जेब्रावर एक क्वेश्चन नेहमी असतो. a - b ची व्हॅल्यू दिलेली आहे, यांनी 3 दिले. a² + b² ab ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर a - bचा ब्रॅकेट जो स्क्वेअर असतो तो काय असतो? a² + b² - 2ab असतो. इथे व्हॅल्यू टाकायची. 3चा स्क्वेअर किती होऊन जातो आपला? 9 होतो. हे किती आलं? 39 आले आणि -2ab आला. आता हा 2ab पॉझिटिव्ह इथे लिहून टाकायचा, हा 9 तिकडे घ्यायचा म्हणजे 30 आला. ab ची व्हॅल्यू किती आली आपली? 15. ऑप्शन नंबर आहे. याच्यावर क्वेश्चन येणारच आहे तुम्हाला. याच्यामध्ये 4 टाईपचे पडता की a + bचा ब्रॅकेट स्क्वेअर -a - bचा ब्रॅकेट स्क्वेअर, हे वाला एक a + bचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a - bचा ब्रॅकेट स्क्वेअर, हे वाला. त्यानंतर a³ - b³ ही वाली टर्म करायची. ओके, ते 3-4 तुम्हाला मेथड तुम्हाला पाठच पाहिजे. ओके, आता बघू एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. एक घड्याळाचं दर्शनी मूल्य म्हणजे मार्केट प्राईस. ठीक आहे, एमपीवर 5% होती, जर त्यांनी 60% सूट दिली म्हणजे 100ची वस्तू होती, त्यांनी 5% कमी केला तर कितीला विकणार आहे तो? 95 नाही. आणि जर आता त्यांनी 60% कमी केला -7% तर कितीने विकणार आहे तो? 93ला. तर त्याला किती रुपये पूर्वीपेक्षा कमी नफा झाला? 2 रुपये कमी झाला, पण 2 नाही झाला. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं त्याला किती झाला? 30 रुपये झाला. म्हणजे 2ची व्हॅल्यू होती किती आली? 30. 2ला 30 करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करायचं? 15. तर तो काय विचारलं आहे? ही वाली व्हॅल्यू हे पण किती होणार आहे? 15चा मल्टिपल म्हणजे 1500 रुपये. ऑप्शन नंबर काय येणार आहे? 2 आपला आन्सर येणार आहे. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता हे बघू सेटिंग अरेंजमेंटचा.
क्वेश्चन आहे आणि क्वेश्चनला असंच लिहायचं जसं आपण एक्झाममध्ये बसलेले त्याच प्रकारे. ठीक आहे, के हा एलच्या उजवीकडे म्हणजे एल इथे लिहायचा, त्याच्या उजवीकडे 4थ्या नंबरवर आहे म्हणजे हा के इथे येऊन जाईल. आणि केच्या उजवीकडे परत 4 व्यक्ती आहे, 1 2 3 4 आहे. आणि एल हा काय अगदी डावीकडे म्हणजे लेफ्ट साईडला एल आहे. बस टोटल मोजून घ्यायचे. इथून हा किती आला 5 7 8 9 टोटल किती रांगेत किती व्यक्ती 9 आहे. ऑप्शन नंबर 3 आन्सर. एकदम सिम्पल क्वेश्चन होता. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. प्लसला डिवाईड, ओके इथेच लिहून टाकायचा. आणि डिवाईडला मायनस म्हटले तर 60 मायनसचा 5 आहे आणि मल्टिप्लायला प्लस आहे, प्लसचा 2 आहे, मायनसला मल्टिप्लाय आहे 48 आणि प्लसला काय डिवाईड आहे ते इथेच लिहून टाकायचं. 8 झाले, 8 2 किती आला आपला 16 आला, प्लस 55 करून टाकायचे. 6 5 11 म्हणजे 71 उत्तर येईल. क्वेश्चन पेपरमध्ये इथल्या इथे चेंजेस करायचे. सर्वात अगोदर डिवाईड आणि मल्टिप्लाय लिहून टाकायचं, बाकीचे नंतर सॉल्व्ह करायचं. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. आशिषने बँकेकडून 11% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 2 वर्षांनी त्याने 6,600 सरळ व्याज फेडले तर त्याने कर्जाची रक्कम किती. प्रिन्सिपल काढायचं आपल्याला. 11 दुनी हे किती बघा. हे मी डायरेक्टली काय करतो, जे सिम्पल इंटरेस्ट असतं ते डायरेक्टली प्रोपोर्शनल रेट आणि टाईमचं असतं, RT% असतं. मग मी डायरेक्टली लिहून घेतो. हे 600 आहे, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल काय 11 गुणिला 2 म्हणजे 22%चा इक्वल आहे. आपल्याला व्हॅल्यू काढायची 100%ची व्हॅल्यू काढायची. मला तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. 22 एकम 22 आणि 22 त्रिक 66. आपल्याला हे काय याला 100 करण्यासाठी 00 इथे पण 00 म्हणजे ऑप्शन नंबर 2 आन्सर येईल. असंच सॉल्व्ह करायचं म्हणजे आन्सर येईल. तुम्हाला पेनसुद्धा उचलायची गरज नाही या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, काही गरज नाही आहे फॉर्म्युलाची. SI=P×R×T असं नाही पुट करायचं अपॉन 100. मग तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवणार आहे 600. मग प्रिन्सिपल तुम्हाला माहिती नाही, हा R आहे आणि T आहे. सेम प्रोसेस तेच होणार आहे. हे 22 झाले, 3 टाईम झाला, मग परत हे 0. ओके, असं बेसिक मेथड आहे. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. सर्व सफरचंदे आंबे आहे. ठीक आहे, तर सफरचंद हे काय आंबे आहे. ओके, सर्व आंबे लिंबू आहे. सर्व आंबे हे काय लिंबू आहे. बिलकुल. सर्व लिंबू किवी आहे. ओके, परत मग याचा मोठं करायचं आणि काय झालं किवी आहे. ओके, एकही किवी आंबा नाही हे चुकीचं आहे. सर्व आंबे किवी आहे. सर्व आंबे किवी बिलकुल बरोबर आहे. तर निष्कर्ष नंबर 2 आपलं काय आन्सर येणार. ठीक आहे, इझी क्वेश्चन होता. आपण हा रिजनिंगचा एक नेक्स्ट क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चनची जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली, खूप म्हणजे असे 40-50 क्वेश्चन नाही सोडून गेले ना, तर एक्झाममध्ये पॉपअप नाही होणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला की हा दिलेला आहे 34 मध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, तर सर्वात अगोदर एडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवाइड असं करून बघायचं. तर एडिशन करून पाहिली मी. तर एडिशन केली तर 21 आणि 26 किती आले 47 आणि किती आले 23. 47 23 म्हणजे 70. 70ला जर आपण हाफ केलं तर किती होता 35. 35मधून 1 मायनस करून इथे ब्रॅकेटमध्ये दिलं 34. सेम हीच कंडिशन आहे. 27 28 जर आपण नाही केलं तर 55 आणि किती आले 84. 84ला जर हाफ केलं तर किती होतं आपले 42. 42 मायनस 1 केलं तर 41. तर सेम करायचं. हे किती आले तुमचे 119 आणि 91 जर केले तर 210 आले, हे 300 आले आणि 440 आले. 440ला जर हाफ केलं आपण नाही तर किती आता 220 होता. 220ला 1 कमी केला 219. ऑप्शन नंबर 2 आपलं आन्सर येणार आहे. ठीक आहे, सर्वांची एडिशन आणि डिवायडेड बाय 2 करायचं आणि त्याला -1 करायचं. हे 3 प्रोसेस करायची आपल्याला. बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता बघू हे नेक्स्ट क्वेश्चन. हर्षद जन्मतारीख. मोनालीच्या जन्मतारखेच्या 75 दिवसांनी येते. अगोदर मोनालीचा जन्म होतो, नंतर मग हर्षदाचं आफ्टर 75 डेज येते. मग हर्षदाचा जन्म संडेला झाला आहे. ठीक आहे, आफ्टर 75 डेज. तर तुम्हाला बिफोरची डेट काढायची. बिफोरची डेट काढताना काय करायचं पुढे जायचं. आता 75ला आपण काय करू डायरेक्टली 7ने डिवाईड करू. तर 5 डे एक्स्ट्रा डे उरता संडेपासून 5 दिवस पुढे जायचं. संडेपासून 5 दिवस पुढे म्हणजे सॅटर्डे, नंतर काय येईल तुमचा फ्रायडे नंतर काय येईल तर थर्सडे नंतर काय येतं वेनसडे नंतर काय येतं ट्यूजडे. तर 1 2 3 4 1 2 3 4 आणि 5 म्हणजे ट्यूजडे म्हणजे मंगळवार येईल तुमचं. ओके, हा सिम्पल क्वेश्चन होता. जर आफ्टर विचारलं असं संडेच्या पुढे गेले असते, बिफोर विचारलं म्हणून संडेच्या मागे गेले. ठीक आहे, सिम्पल क्वेश्चन आहे हा. हे जे ग्राफ दिसतोय हा याचे जर सर्वांची एडिशन केली हे तरी 100 येतं. 100%ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चनमध्ये दिली आहे. 2 5 आणि 000 दिलेली आहे. आपल्याला जेवण नाही इंधनावर म्हणजे 45 + 9 म्हणजे आपल्याला 54%ची व्हॅल्यू काढायची आहे. मग इथे 1%ची व्हॅल्यू किती आली 250 आलेली आहे. आपल्याला 54ची काढायची म्हणून मल्टिप्लाय बाय 54 करून टाकायचं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही.
आता सपोज मी मल्टिप्लाय 54, आता एक तुम्ही असं पण करू शकता 9 × 6 म्हणजे 9चा मल्टिपल शोधू शकता. तर 9चा मल्टिपल इथे शोधलं तुम्हाला तर 5 हे किती आले 7 4 11 1 12 12 आणि 5 17 9चा मल्टिपलनी 5 आणि 1 6 9चा मल्टिपलनी 7 2 9 हे पण 9चा मल्टिपलनी 8 आणि 1 9 हे 9चा मल्टिपल डायरेक्टली आन्सर आला. नाही पण केलं तरी तुमचा आन्सर येऊ शकतं. तुम्ही मल्टिप्लाय करायचा मग 1080 ठेवायचा 25 4 जा 100 125 + 135 असं पण आलं. पण मी अशी एक अजून नेक्स्ट स्टेप सांगितली की तुम्ही मल्टिपल शोधून पण आन्सर काढू शकता. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. असं जर क्वेश्चन आला ना खूप मोठा तर सर्वात इम्पॉर्टंट लास्टला विचारायचं लास्टला बघायचं क्वेश्चनला की काय विचारलं अ आणि ब कोणते समान खेळ खेळतात. ठीक आहे. आता सपोज आपण इथे मांडलं की अ हे हा ब हे हा क हे हा ड हे आणि हे काय ई आहे आणि खेळ कोणते कोणते आपले हॉकी आहे. ठीक आहे. क्रिकेट आहे नंतर कबड्डी आहे आणि काय खो खो आहे. आता तुम्ही मला सांगा की अ आणि बचं रिलेशन आपल्याला आहे बाकी काही गरज नाही आपल्याला. ठीक आहे. आता तो काय म्हणतो आहे की 3 खेळ खेळतो पण हॉकी खेळत नाही. आता काय करतो सर्व हे 3 खेळतो हॉकी हा खेळत नाही आहे. ओके. त्यानंतर आता ब आणि ई 3 खेळ खेळता. हा जो ब आणि ई आहे हे 3 खेळ खेळता पण कबड्डी खेळत नाही. मग कबड्डी हे खेळत नाही आहे बाकीचे 3 खेळ खेळत आहे. हे 1 खेळतो आहे 2 खेळतो आहे आणि 3 खेळतो आहे. आणि अ न ब कोणते समान बाकी काही जिक्र आहे का. त्याच्यानंतर अ आणि बचा क ड कबड्डी खेळता क 2 खेळ खेळतो खो खो खेळत नाही. ड 2 खेळ खेळतो खो खो खेळत नाही. क ड हे काही पण भारूड भरते टाईम वेस्ट करायची गोष्ट दिलेली आहे. म्हणून तुम्हाला काय विचारलं अ आणि ब कोणते समान खेळ खेळता म्हणजे अ हॉकी खेळत नाही आणि ब काय कबड्डी खेळत नाही तर ते क्रिकेट आणि खो खो समान खेळ खेळता. संपला विषय. ऑप्शन नंबर 2 तुमचा आन्सर नाही. स्मार्ट अप्रोच काय असायला पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे क्वेश्चनमध्ये. हा क्वेश्चन जर तुम्ही पूर्ण सॉल्व करायला गेले तर डोकं काम करणार नाही. म्हणून मेन आहे की स्मार्ट अप्रोच कशी करायला. तुम्ही लास्टचे स्टेटमेंट बघा जे विचारलं ते सॉल्व करा. ठीक आहे. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता बघू हा क्वेश्चन आपला याच्यामध्ये काय दिलं सर्वात इम्पॉर्टंट आहे की हे बघून घ्यायचे पहिले. हे 20 + 4 24 आहे +4 28 आहे +4 32 +4 36 म्हणजे हे 2 तर येणारच नाही 36 येईल. आता जी नंतर एक सोडून एस सोडून आय जे सोडून के हे एल सोडून एम आहे एम सोडून एन ओ सोडून तर OU 36 आपलं काय येणार आहे आन्सर येणार आहे. ठीक आहे. आता बघू हा पण सिम्पल क्वेश्चन होता काही याच्यामध्ये डोकं नव्हतं. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. नंबर ऑफ ट्रायंगल्स काढण्याची जे ट्रिक आहे त्याच्यामध्ये काय करायचं ॲडिशन करायचं. सर्वात इम्पॉर्टंट आहे कॉमन लाईन बघायची. ते कॉमन लाईन याच्यामध्ये काय ही कॉमन लाईन आहे ही डिवाईड करते 2 याच्यामध्ये हे 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे. त्याची जर एडिशन केली तर किती आले 10 आले. सेम ह्या गोष्टी खालच्या ट्रायंगलमध्ये होईल 10 आणि 10 किती आले टोटल 20 ट्रायंगल्स आलेले. आता सर्वात इम्पॉर्टंट आहे की आपल्याला काय करायचं आहे की बेसवर किती ट्रायंगल्स मीटअप झालेले आहे. तर हा एक याचा बेस आहे. याच्यावर हा एक मोठा ट्रायंगल मीटअप झाला आहे 21 हा सेकंड झालेला आहे 22 म्हणजे 22 झाले. हा एक थर्ड झालेला आहे 23 आणि हा एक फोर्थ झालेला आहे 24. टोटल 4 ट्रायंगल अजून बनलेले आहे. तर याचा ऑप्शन नंबर काय येणार आहे 4 याचा आन्सर येणार. ठीक आहे. ॲक्च्युली काय करायचं क्वेश्चन म्हणजे एक्झाममध्ये जाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे डायग्राम आहे ना हे डायरेक्टली पार्टच करून जायची. जर तुम्ही पार्ट केली तुम्हाला खूप सोपं जातं. ठीक आहे. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. संदीप त्याच्या घरापासून पूर्वेकडे 60 मीटर चालतो म्हणजे हा एक पॉईंट आहे. तर संदीप पूर्वेकडे जातो म्हणजे 60 मीटर जातो पूर्वीकडे. नंतर तो डावीकडे वळतो आणि 50 मीटर डावी म्हणजे लेफ्ट साईडला आणि तो किती जातो 50 मीटर जातो. ओके. नंतर उजवीकडे वळतो 70 मीटर म्हणजे याच्या राईट साईडला जातो आणि किती 70 मीटर जातो. नंतर पुन्हा राईट आणि किती जातो आता 50 मीटर म्हणजे परत तो ह्या पोझिशनला आला ही आणि हा डिस्टन्स सेम झाला. संदीप त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे म्हणजे हे 60 आहे आणि ही जर अंतर केलं तरी किती आलं 70 आलं. आणि तो कोणत्या दिशेला आहे पूर्वेला म्हणजे 130 मीटर तो कितीला आहे पूर्वेला. इझी क्वेश्चन होता डायरेक्शनचा. ठीक आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट हे नाही की तुम्ही क्वेश्चन सॉल्व करता तुम्ही कमी वेळेत किती स्मार्टली अप्रोचने सॉल्व करता हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला अप्रोच देण्याचा ट्राय करतो की अप्रोच तुमची क्वेश्चनमध्ये एक्झाममध्ये कशी असायला पाहिजे. ठीक आहे. तेव्हा टाईम कमी असतो 60 मिनिट्समध्ये तुम्हाला जर 20 मॅथ रिझनिंग आहे आणि त्याच्यानंतर अदर 80 क्वेश्चन तुमचे थ्योरी क्वेश्चन आहे ते सॉल्व करणं खूप अवघड असतं. पण 20 आउट ऑफ 20 जर जो गेन करतो तो खरंच कट ऑफ क्लिअर करू शकतो त्याचा 80मध्ये ॲव्हरेज पण असले तरी. ठीक आहे. थँक्यू.